नमस्कार. चला, आज आपण एका मस्त भौगोलिक सफरीवर निघूया, थेट ब्राझीलला. आणि तिथल्या अवाढव्य विशाल नद्यांना, म्हणजे तिथल्या जलप्रणालीला अगदीच जवळून समजून घेऊया. आपला हा प्रवास कसा असेल? सुरुवातीला आपण ब्राझीलच्या जलप्रणालीची एक ओळख करून घेऊ. मग जगातल्या सगळ्यात मोठ्या नदीच्या म्हणजेच ॲमेझॉनच्या खोऱ्यात जाऊ. तिथून नैऋत्येकडे पॅरेग्वे पाराना प्रणालीकडे वळू. त्यानंतर पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को नदी आणि किनारपट्टीवरच्या नद्यांचा आढावा घेऊ. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहू. ब्राझीलच्या नद्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांना 3 मुख्य गटांमध्ये विभागलं तर ते सोपं जातं. पहिला गट म्हणजे अवाढव्य ॲमेझॉनचं खोरं, दुसरा आहे नैऋत्येकडील पॅराग्वे पाराना प्रणाली आणि तिसरा म्हणजे पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को नदी आणि तिच्या उपनद्या. याच 3 गटांभोवती आज आपण सगळी माहिती घेणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक शब्द समजून घेऊया जो पुन्हा पुन्हा येणार आहे, जलप्रणाली. म्हणजेच काय? तर सोप्या भाषेत एखाद्या प्रदेशातली मुख्य नदी, तिला येऊन मिळणाऱ्या सगळ्या लहान मोठ्या नद्या आणि या सगळ्यांनी व्यापलेला जो संपूर्ण प्रदेश असतो, या सगळ्यांच्या एकत्रित जाळ्याला जलप्रणाली असं म्हणतात. चला आपल्या प्रवासाची सुरुवात करूया त्या नदीपासून जिचं नाव सगळ्यांना माहीत आहे, ॲमेझॉन. ही फक्त एक नदी नाही आहे तर जगातली सगळ्यात मोठी नदी प्रणाली आहे. तिची भव्यता खरंच अविश्वसनीय आहे. आता जरा थांबा आणि हा आकडा ऐका. सेकंदाला, प्रत्येक सेकंदाला ॲमेझॉन नदी तब्बल 2 लाख घनमीटर पाणी समुद्रात सोडते. याची कल्पना करणं सुद्धा किती अवघड आहे, नाही का? या प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळेच काही वेगळ्या गोष्टी घडतात. आता होतं काय की साधारणपणे नद्या समुद्राला मिळताना आपल्यासोबत आणलेला गाळ तिथेच साठवतात आणि अनेक लहान प्रवाहांमध्ये विभागल्या जातात. त्यांना वितरिका म्हणतात. पण ॲमेझॉनच्या बाबतीत असं होत नाही. का? कारण तिचा वेग आणि पाण्याचा प्रचंड लोट त्या गाळाला मुखाशी थांबूच देत नाही. तो थेट समुद्रात दूरवर वाहून नेला जातो. मग प्रश्न येतो की जर वितरिका नाहीत तर मग मुखाशी काय आहे? तर तिथे एक वेगळाच आणि सुंदर भूआकार तयार झाला आहे. नदीने वाहून आणलेल्या गाळामुळे अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटं तयार झाली आहेत. या नदीची भव्यता किती आहे हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. जरा विचार करा, आपल्या गावापासून 150 किलोमीटरवरचं एखादं शहर. एवढी प्रचंड रुंद आहे ॲमेझॉन नदी, जिथे ती समुद्राला मिळते तिथे. अविश्वसनीय आहे हे. सोप्या भाषेत सांगायचं तर ॲमेझॉनबद्दल ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. तिचा उगम होतो पेरू देशातल्या अँडीज पर्वतात, ती पश्चिमेकडून पूर्वेकडे अटलांटिक महासागराकडे वाहते आणि तिचा पात्र इतकं विशाल आहे की त्यातल्या बहुतांश भागातून जलवाहतूक अगदी सहज होते. ॲमेझॉनच्या प्रचंड दुनियेतून आता आपण प्रवास करूया ब्राझीलच्या नैऋत्य भागाकडे. इथे आपल्याला पॅराग्वे आणि पॅराना या 2 महत्त्वाच्या नद्यांची जलप्रणाली दिसते, जी त्या संपूर्ण प्रदेशासाठी एक प्रकारे जीवनदायिनी आहे. ही प्रणाली आहे ब्राझीलच्या नैऋत्य भागात. या दोन्ही नद्या, पॅराग्वे आणि पॅराना, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाणी घेत दक्षिणेकडे वाहत जातात आणि शेवटी अर्जेंटिनामध्ये प्लाटा नदीला जाऊन मिळतात. आता वळूया ब्राझीलच्या तिसऱ्या महत्त्वाच्या नदीकडे. हिचं नाव आहे साओ फ्रान्सिस्को. ही नदी देशाच्या पूर्वेकडील भागातून वाहते आणि तिचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे. ह्या नदीचं सगळ्यात खास वैशिष्ट्य काय आहे माहितीये? हिचं संपूर्ण पाणलोट क्षेत्र, म्हणजे जिथून जिथून तिला पाणी मिळतं तो सगळा भाग फक्त आणि फक्त ब्राझीलमध्येच आहे. ती ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेला उगम पावते आणि मग एक गमतीशीर प्रवास करते. आधी सुमारे 1000 किलोमीटर उत्तरेकडे जाते आणि मग अचानक पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागराला मिळते. आणि ही नदी किती महत्त्वाची आहे हे यावरून कळतं की समुद्राला मिळण्यापूर्वीचा शेवटचा सुमारे 250 किलोमीटरचा जो भाग आहे ना, तो जलवाहतुकीसाठी वापरला जातो. यामुळे तिथल्या दळणवळणाला खूप मोठी मदत होते. मोठ्या आणि लांबलचक नद्यांची गोष्ट झाली. पण ब्राझीलच्या किनारपट्टीचं काय? तिथेही काही लहान पण खूप महत्त्वाच्या नद्या आहेत. चला आता त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया. या नद्या भलेही लांबीला कमी असतील पण त्यांचं महत्त्व प्रचंड आहे. कारण ह्या नद्या वाहतात त्या भागातून जिथे खूप लोक राहतात, म्हणजे तिथल्या लोकांच्या रोजच्या गरजा, शेती सगळं काही याच नद्यांवर अवलंबून आहे. तर आपण ॲमेझॉन, पॅराग्वे, पॅराना आणि साओ फ्रान्सिस्को या 3 मोठ्या जलप्रणाली पाहिल्या.
आता ह्या सगळ्याला एकदा थोडक्यात एकत्र आणूया, म्हणजे एक पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहील. हा तक्ता बघा किती छान माहिती देतोय. ॲमेझॉन उत्तरेत आहे आणि पूर्वेकडे वाहते. पॅराग्वे पराणा नैऋत्येत आहे आणि दक्षिणेकडे जाते, तर सावो फ्रान्सिस्को पूर्वेला असून आधी उत्तरेकडे आणि मग पूर्वेकडे वळते. म्हणजे प्रत्येकाचं स्थान आणि दिशा किती वेगळी आहे हे लगेच लक्षात येतं. आणि या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच, की एवढ्या अवाढव्य आणि वेगवेगळ्या नद्या मिळून ब्राझीलचं पर्यावरण, तिथलं आयुष्य आणि अर्थव्यवस्था यावर एकत्रितपणे कसा आणि किती मोठा परिणाम करत असतील, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?